मंजुळा, आईला औषध दे आणि भाज्या संपल्यात ना तर बाजारात जाऊन भाज्या घेऊन ये. ठीक आहे आत्या. आई, औषध घे तू. तुळसा चल, आत्या बोलवत आहे. मंजुळा, पालक आणि भेंडी आणा. नाही आई, पालक नाही खायचा आहे. तू कोबी चांगली बनवतेस. वय आई, मला बी कोबी खायची आहे. आई, जर शिरा बनवला तर अजून मजा येईल. आई, शिरा मला बी लय आवडतो. आई, मला मिरचीचा ठेचा. तुम्ही बाकी समजे काय बी म्हणा, पर मला तर माझ्या बायकोच्या हाताची पडवळ बटाट्याची भाजी जास्त आवडते. तू कोबी चांगली बनवतेस. मला बी कोबी खायची आहे. मला बी शिरा लय आवडतो. मला मिरचीचा ठेचा. मला पडवळ बटाट्याची भाजी जास्त आवडते. शिरा मला खूप आवडतो. आत्या, आम्ही भाजी घेऊन येतो. तुळसा चल. हा, सांभाळून जा. हा, लवकर चल. वय. कुठं जात आहे तुम्ही दोघी? भाजी घ्यायला. दे इथं, मी घेऊन येतो. अरे बाळा थांब, दे मी घेऊन येते भाजी. अगं, मी जातोय ना आई. अरे म्या ठीक आहे बाळा. हे बघ, एकदम ठीक आहे. अरे लय मोठी भाजी आणायची आहे. मग दूध अन साखर बी आणायचं आहे, शिरा बी बनवायचा आहे. अरे तुम्ही खोली अन भांडे साफ करून ठेवा. अन तू आत्याकडे लक्ष दे. मी लगेच आली. बरं, कुणाचं बी ऐकणार नाही. महाराज, अहो विश्वासच बसत नाहीये की ही भीमाबाई कशी काय तयार झाली कर देण्यासाठी. आणि कदाचित आपल्या विजयाची सुरुवात देखील इथूनच होईल. आता तुम्ही पुढच्या रणनीतीवर काम करा. या गावात जी काही धार्मिक स्थळं आहेत त्या सगळ्यांची साफसफाई करून घ्या. बर. त्यांच्याशी संबंधित चमत्काराच्या खोट्या मिथक गोष्टी पसरवा, म्हणजे लोक आकर्षित होतील. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत पळत इथवर येतील. आणि ते आले की त्यांच्याकडून कराच्या रूपात, दक्षिणेच्या रूपात, दानाच्या रूपात पैसा गोळा करा, ज्यामुळे ही जागा धार्मिक स्थळ बनेल. आणि जिथे धर्माचं प्रभुत्व असतं तिथे अस्पृश्य जातींच्या लोकांना काही स्थानच नसतं. हे अगदी बरोबर आहे. आधी कर लावायचा, मग धार्मिक स्थळांचं राजस्व वाढवायचं. हेच बरोबर आहे महाराज. महाराज, ही भीमाबाई तर आपल्याकडेच येत आहे. आता हिनं कर देण्याचा विचार तर नाही बदलला ना? थांब थांब तिकडं. काय झालं भीमाबाई? तू कर देण्याच्या निर्णयावरून मागे तर सरत नाही आहेस ना? बघ, तुला समजवतोय, जर तुला तुझ्या नवऱ्याची, मुलांची
पूर्ण कुटुंबाची सुख शांती पाहिजे असेल ना, तर तू जो कर देण्याचा निर्णय घेतला होता ना, त्यावर कायम राहायचं. समजलं का? माफ करा आम्हासनी. आपल्या परिवाराकडून मी हात जोडून माफी मागते तुम्हा समद्यांची. हे बघा, आजपर्यंत जे बी काही झालं, माझा लेकरू भीम आणि माझ्या नवऱ्याकडून जे काही भी त्रास तुम्हा लोकांना झाला, त्या समद्यासाठी मी माफी मागते. जे काही बी कर आहे ते आम्ही देऊन देऊ. फक्त एक विनंती आहे तुम्हासनी, माझ्या लेकराला, माझ्या नवऱ्याला त्रास नका देऊ तुम्ही. त्यांना कधी बी नका देऊ. मी असू किंवा नसू. हिनं म्हणलं मी असन का नसन, काही समजलं नाही. आता ही कुठं जाणार आहे? अरे मंगेश, काय ठाऊक हिला भीमरावाने खोटी स्वप्न दाखवली असणार आणि ही 7 समुद्र पलीकडे जायचा विचार करत असेल. बरोबर बोलले तुम्ही. आता कसं वाटतंय आत्या? आधीपेक्षा लय बरी आहे. तुम्हा दोघांची परीक्षा कधी आहे? आत्या, आता परीक्षा आहे तर होऊन जाईल ना. यात खुश होण्यासारखी कोणती गोष्ट आहे? नाही भीम, तुझ्यासाठी हायच. मी तर स्वतःविषयी सांगत आहे. आनंद, अभ्यास तर करावा लागल ना बाळा. आत्या, तुझ्यासाठी नारळ पाणी, यानं तुला ताकद मिळेल. नंतर पिते बाळा. आई कुठे आहे? भीम, आई स्वयंपाक करते आणि भरपूर स्वयंपाक करते. मंजुळा, हा? हे दूध घे, यात टाकून दे. चल कांदा काप. दादा, आज तर लय मजा येणार आहे. आई आपल्या समद्यांच्या आवडीची भाजी करते आणि बरोबर शिरा बी. का ते माहिती नाही, पर वहिनी म्हणत होती की आजपासून समद्यांच्या आवडीची भाजी करणार. रोज 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 समद्यांच्या आवडीची भाजी बनली तर पैक लय खर्च होतील. अरे बाळा दादा, मला वाटतं आई अचानक श्रीमंत झालीये. चल आज जाऊया. चल. भीम, भीम, मला वेगळीच शंका येते. तुझी आई आधी तर कधी असं नाही करायची. लवकर आण. तू हे काम ढंगानं होत नाही तुझ्याकडून. हा, खाली सांडला ना समजा काही. माहित नाही सासरी जाणार तर कसं होईल तुझं. अगं आई, वरडू नग ना. काय बी नाही झालं तर माहेरी पळून येईल आणि येऊन तुला विचारेल की कसं करतात म्हणून. एक देईल ना तुला. सासरून पळून येशील तू. आयुष्यात असं कधी विचार बी नका करू. हे बघ, एक गोष्ट व्यवस्थित समजून घे. लग्नानंतर सासरच एका मुलीचं खरं घर असतं. आणि कोणाचा काय भरोसा बाळा. हं? कोण हाय, कोण नाही, कोण निघून जाईल. तर मंजुळा, येळेवर समज काही शिकून घे बाळा. वय ना. चल.
तू बघितलं का? हे बघ, समद्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय आणि तुझ्या बाबांच्या आवडीची दोडक्याची भाजी बनवली आहे. बस तयार झालीये. जरा चाकून सांग ना कशी झाली आहे ते. ये इकडे. मंजुळाताई, तुला आत्या बोलवते, जा. आई, मी जाऊन येते. हा, ये. बस अन सांग मला कशी झाली आहे. कशी झाली आहे? अन तुझ्या अन बाळादादासाठी ना तू ठीक आहेस ना? भीमाला जर संशय आला तर कुठून ना कुठून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हा खरं काय ते जाणूनच घेईन. याला कुठल्या भी परिस्थितीत संशय नाही आला पाहिजे. म्या ठीक आहे भीमा. भीमा ठीक आहे म्या. तू काळजी नग करू. आता औषध घेतलं ना, आता जरा डोसकी दुखी आहे पण ठीक आहे. डोसक तर दुखतच असतं ना. माहित आहे मला तू काय विचार करत आहे. हेच ना की जी आई एक एक पैक्याचा हिशोब ठेवते ती एवढं समद स्वयंपाक का बनवत आहे. हा, ऐक, म्या कोणाला तरी बोलताना ऐकलं होतं की जर देवाला खुश करायचं असेल ना तर वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवून त्याचा प्रसाद चढवा. बस देव खुश होतात. अन माझ्यासाठी तर माझा नवरा, माझे लेकर, तुम्ही समजा काही आहे ना. तर म्या विचार केला की म्या बी वेगवेगळ्या प्रकारचं समध्यांच्या आवडीचं जेवण बनवते. मग तुम्ही लोक खुश होणार भाई ना. आई, बाबा पण तर नाही आहेत. जर तू एवढ्या मेहनतीने एवढं समद बनवतेस तर त्यांना बी द्यायला पाहिजे ना. बघ कशी आहे म्या. ही गोष्ट तर लक्षातच नाही आली. बरोबर बोलत आहे तू. आता असं करू मग की जेवण घेऊन तुझ्या बाबाकडे जाऊ आपण, है ना. इथेच त्यांना जेवाया देऊ. बाबा बी लय खुश होतील. हो आई, तू बनव मग आपण जाऊ. हा. रामजी, काय शेठजी? बाकी लोक तर सगळे सुट्टी घेऊन घरी गेलेत. तू आतापर्यंत काम करतोयस. हे तुझं तुझ्या कामासाठी असं समर्पण बघून माझ्या मनात तुझ्याबद्दल आदरभाव निर्माण झालाय. तू रिटायर्ड सुभेदार असूनही आपल्या कुटुंबासाठी हे काम करतोयस, ही खूपच मोठी गोष्ट आहे. मी सगळ्यांच्या समोर तुझ्याशी असं बोलू शकत नाही जसं आता बोलतोय. माझ्या हतबलतेला तू समजू शकतोस. शेठजी, रागवणार नसाल तर एक बोलू? हो, बोल ना. मी जवापासून इथं काम करतोय तेव्हापासून बघतोय तुम्ही तुमच्या घरासाठी लय कमी वेळ देता. आणि तुमचं घर इथनं लय दूर बी नाही आहे. थोडा वेळ कुटुंबाला बी द्या. कुटुंब सोबत असेल तर जीवन सुखी होतं. आणि तुमची काही मजबुरी बी नाही आहे असं घरापासून दूर काम करण्याची. हो, बरोबर बोलता तुम्ही. तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे नाही येऊ शकत ना, तर बघा आलं तुमचं कुटुंब तुमच्याकडं. पर तुम्ही दोघं इथं? बाबा, आईने आज समद्यांच्या आवडीचं जेवण लय चांगलं बनवलं आहे आणि बाबांनी नाही खाल्लं तर जेवणाला अर्थच काय. तुम्ही
हात धुवून घ्या. म्या तुम्हासनी जेवाया वाढते. दे. शेठजी, इथं बसू शकतो ना? शेठजी, मला माहित आहे का तुम्ही अस्पृश्य लोकांच्या घरचं जेवण नाही जेवणार, पण बाबा म्हणतात का जेवणाच्या आधी सर्वांना विचारायला पाहिजे. हो बाळा, तुझ्या बाबांनी जे काही शिकवलंय ते तू आयुष्यभर लक्षात ठेव. आणि लहानपणापासून मला जे शिकवलं आहे ते मी नाही विसरू शकत. तुमच्यासोबत जेवण तर नाही करू शकत, पण प्रार्थना करू शकतो. तुम्ही नेहमी अशा गुण्या गोविंदाने नांदत राहा आणि आनंदी राहा. बस हेच तर नाही होऊ शकत. आता आम्ही समजे एक सोबत नाही राहू शकत. हे घे, उघडते. आओ, ते पाणी कुठून आणू? तिकडं मोरीच्या बाजूला. तिकडं आत्ता आली. बस उघडून ठेव. बरोबर बोलत होते रामजी. मला आता घरी गेलं पाहिजे. आपल्या कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. शेठजी, काही बोलायचं होतं तुमच्याशी. हा, बोला. जे समोरचे कायदीस यांना जरा आधी सोडलं तर हे येळेवर घरी येतील. पण रामजीची स्वतःची इच्छा होती की त्याने जास्त काम करावं, जास्त पैसे मिळण्यासाठी. आणि हे सगळं तो तुम्हा लोकांसाठीच करतोय ना. माहिती आहे, पण समोरचे कायदीस पैका कमवण्यापेक्षा जास्त गरजेचं आहे त्यांचं घरी राहणं. विनंती करते मी तुम्हासनी. ठीक आहे. जी आणखी एक गोष्ट. बोला. यांना समजायला नाही पाहिजे की म्या यांच्यासाठी सुट्टी मागत होते. ठीक आहे, नाही सांगणार मी. काय होतं भीमाबाई? काय? हेच की तू तुझ्या नवऱ्यासाठी सुट्टी मागत होतीस, आणि ही गोष्ट मला समजायला नाही पाहिजे. असं का? बस असंच ते. काय असंच? भीमाबाई, मी काहीतरी विचारतो आहे. एवढ्या वर्षापासनं मी तुझ्या सोबत आहे. तुला चांगल्या प्रकारे ओळखतो, चांगलं समजतो. तुला आठवतं भीमाबाई, जेव्हा आपलं लग्न झालं होतं आणि दुसऱ्या दिवसाला तू स्वतःच्या हातावर हे नाव गुंतवलं होतंस, रामजी मालोजी सकपाळ. तेव्हा मी इंग्रजी फौजेत शिपाई होतो. शिपाई नंतर सुभेदार झालो, रिटायर्ड झालो, रिटायर्ड सुभेदार रामजी मालोजी सकपाळ. प्रत्येक चांगल्या वाईट वेळेमध्ये तू माझ्या सोबत राहिलीस. पर आज पतूर तू कधी तक्रार नाही केलीस. पर मग आज अचानक तू माझ्यासाठी सुट्टी का मागत होतीस, आणि ते बी मला न सांगता? असं का भीमाबाई? नाही सांगू शकत. काय नाही सांगू शकत?
शेटजीला सांगू शकते आणि मला नाही सांगू शकत.